नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विलक्षण आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा प्रवास आहे हजारो वर्षापूर्वी पूर्वीच्या द्वारका नगरीचा. भारतातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये श्रीकृष्णाबद्दल गाथा, गाणी, भजने सांगितली जातात. पण त्या पलीकडेही एक प्रश्न कायम उभा राहतो, तो म्हणजे श्रीकृष्णाची राजधानी द्वारका खरंच होती का? आणि ती होती तर आज ती समुद्राच्या पाण्याखाली दडलेली आहे का? हा प्रश्न केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. महाभारतामधील वर्णनानुसार मथुरेतील सततच्या युद्धामुळे श्रीकृष्णाने लोकांचे रक्षण करण्यासाठी एक नवी राजधानी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या भागाला तो निवडतो. समुद्रानेही आपल्या लाटा मागे घेतल्या आणि त्या ठिकाणी द्वारका नगरी उभी करण्यासाठी श्रीकृष्णाला जागा दिली, अशी एक म्हण आहे. ही नगरी सुवर्णमंडित, 7 भव्य द्वारांनी युक्त, रस्ते रुंद, महाल अलंकारिक आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असं चित्रण पुराणामध्ये आढळते. श्रीकृष्णाचा महाल हरिवंश म्हणून या नावाने ओळखल्या जायचा. हे वर्णन केवळ कथा आहे का, की खरोखरच त्या काळी अशी नगरी अस्तित्वात होती? महाभारतात युद्ध संपल्यानंतर यदुवंशामध्ये कलह सुरू झाला. श्रीकृष्णाने हे आपलं पृथ्वीवरील कार्य पूर्ण केलं आणि ते वनामध्ये जाऊन ध्यानस्थ झाले. त्याच्या जाण्यानंतर समुद्राने लाटा वाढवल्या आणि हळूहळू द्वारका पाण्याखाली बुडाली, असं म्हणतात. आजही लोक म्हणतात की गोमती नदी जिथे समुद्राखाली मिळते तिथेच श्रीकृष्णाची द्वारका होती. शतकानुशतके लाखो भाविक दरवर्षी द्वारका मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात. गोमती घाटावरून समुद्रामध्ये बघताना लोक म्हणतात की पाण्याखाली अजूनही श्रीकृष्णाची नगरी दडलेली आहे. द्वारकेश या नावाने भगवानाला संबोधतात, म्हणजेच द्वारकेचा अधिपती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विशेषतः 20व्या शतकामध्ये संशोधकांनी या भागामध्ये संशोधन सुरू केले. 1930च्या दशकातच काही संशोधकांनी समुद्राखाली रचनांचा उल्लेख केला होता, पण मोठ्या प्रमाणावर संशोधन 1980 नंतरच झाले. 1983मध्ये मरीन आर्किओलॉजी युनिट म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनग्राफी यांनी पाण्याखाली डायव्हिंग करून अवशेष शोधले. त्यामध्ये त्यांना भिंतीसारख्या रचना, दगडी चौकटी, मोठमोठे खांब, वळणदार रस्त्यांसारखी रचना दिसली. समुद्राच्या तळाशी 20 ते 30 मीटर खोलीवर मोठमोठ्या दगडांच्या भिंती, चौकोनी रचना सापडल्या. काही ठिकाणी शंख, मातीची भांडी, लाकडी अवशेषसुद्धा सापडले. कार्बन डेटिंगनुसार हे अवशेष इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 3000 या काळातील असल्याचे दिसून आले. म्हणजेच महाभारत कालाशी साधर्म्य दाखवणारा हा कालखंड आहे. श्रद्धावान म्हणतात की हेच कृष्णाची द्वारका आहे आणि पुराणातील वर्णनांशी सर्व काही जुळत आहे. तर वैज्ञानिक म्हणतात, हो, इथे एक समृद्ध नगरी होती, पण ती कृष्णाचीच होती का याचा ठोस पुरावा अद्यापही नाही. हा वाद अजूनही सुरूच आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, समुद्राखाली एक भव्य नगरी होती, हे निर्विवाद आहे. द्वारका एकटीच नाही तर सर्व जगभर अशा अनेक उदाहरणे आहेत. जपानच्या किनाऱ्यावर योगानुरुनिक रचना, इजिप्तमध्ये समुद्राखालील शहरं, तामिळनाडूमधील पाँडिचेरीजवळील मंदिरे. म्हणूनच द्वारकेचं पाण्याखाली जाणं हे काही आश्चर्यकारक नाही. समुद्राखालील संशोधन खूप कठीण आहे. पाण्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दाब असतो, दृश्यमानता कमी असते, जास्त वेळ संशोधक पाण्यामध्ये राहू शकत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्खनन अजून बाकी आहे. तरीसुद्धा जे मिळालं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. द्वारकेचं पाण्याखाली जाणं ही कथा लोकांच्या श्रद्धेशी इतकी घट्ट जोडलेली आहे की प्रत्येक भक्ताला समुद्रामध्ये ती नगरी अजूनही दिसते असं वाटतं. स्कुबा ड्रायव्हिंग करून अनेक लोक, अनेक भक्त हे अवशेष पाहण्यासाठी श्रद्धा आणि दृढ कायम ठेवतात. आधुनिक तंत्रज्ञान जसे की 3D सोनार स्कॅनिंग, अंडर वॉटर रोबोट्स यांच्या मदतीने भविष्यामध्ये अजून संशोधन होईल. कदाचित पुढच्या काही दशकामध्ये आपल्याला ह्याचे ठोस पुरावेसुद्धा मिळतील की हीच कृष्णाची द्वारका आहे. आणि मिळाले नाही तरी ती नगरी प्राचीन भारतीय संस्कृतीचं एक वैभव नक्की दर्शवते. मित्रांनो, आपण या संपूर्ण प्रवासामधून पाहिलं आहे, पुराणामध्ये सांगतात द्वारका समुद्राखाली गेली. संशोधन सांगतं की समुद्राखाली प्राचीन नगरी होती आणि श्रद्धा म्हणते तेच कृष्णाची नगरी आहे.
आणि विज्ञान म्हणते अजूनही संशोधन बाकी आहे. यामुळे द्वारका आजही श्रद्धा विज्ञानाच्या संगमावर उभा आहे. असं रहस्य आहे की ते रहस्य कधीही पूर्ण उकललं नाही, तरी कृष्णाची द्वारका ही भारताच्या हृदयामध्ये सदैव जिवंत राहील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये एका मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद.